सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी, शेतकरी प्रश्न, मुंढवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. सरकारचं चहापान, विरोधकांचा बहिष्कार. ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्यासोबत चहापान कशाला? सरकारवर टीका करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी, विरोधकांची पत्रकार परिषद निराशाजनक, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका, अनेक आमदारांची विमानाची तिकीट रद्द. उद्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांना रस्ता मार्गे उपराजधानी गाठावी लागणार. इंडिगोवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणारच, 4 सदस्यीय समिती चौकशी नेमणार. उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप, रद्द झालेल्या फ्लाईट्सचे पैसे परत देण्याच्या सूचना उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी केलं स्पष्ट. इंडिगोच्या गोंधळादरम्यान डीजीसीएची कंपनीच्या सीईओंना नोटीस, 24 तासाच्या आत उत्तर देण्याचे निर्देश. गोव्याच्या एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट, स्फोटात 25 जण ठार झाल्याची भीती, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मधून हलवले जात असल्याची अफवा, संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये अफवेमुळे गोंधळ, पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर गोंधळ शमला. संभाजीनगरमध्ये तब्बल 14,000 नावं एकसारखीच, प्रभाग 8 मधील मतदारांचं प्रभाग 19 मध्ये सत्ताधाऱ्यांकडून जबरदस्तीने स्थलांतर, उभाटा गटाचा गंभीर आरोप. मिठी सफाईसाठी बीएमसीला नवीन कंत्राटदारच मिळेना, गरज पडल्यास जुन्याच कंत्राटदारांना कामं दिली जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. बॅलॉन मांजामुळे 3 वर्षीय मुलाचा गळा कापला, संभाजीनगरच्या सेंट्रल नाका परिसरातली घटना. घटनेनंतर नागरिकांमध्ये कमालीचा संताप. बीडच्या नांदगावमध्ये ग्रामपंचायत शिपायाला अमानुष मारहाण, महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत 8 ते 10 जणांकडून मारहाण, जखमी शिपायावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. एकच महाराष्ट्र केसरी भरवा, चंद्रहार पाटील यांचा आग्रह, कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन. सामूहिक अत्याचारानं ठाणं हादरलं, धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, ठाणे फॅमिली कोर्ट परिसरातील घटना. प्रगतीनंतरही आरक्षण न्याय्य कसे, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मर्मावर ठेवलं बोट. सर्वोच्च न्यायालय सामान्य माणसासाठी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं अधोरेखित. राज्य सरकारचा कृषी सौर पंप लावण्यात विश्वविक्रम, 1 तासात 40,000हून अधिक सौर पंप लावण्याचा विक्रम. गिनीज बुकनं विश्वविक्रमी कामगिरीचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांना केलं बहाल. नाशिकच्या सप्तशृंगी घाटात 4 चाकीचा भीषण अपघात, अपघातात 5 जणांचा मृत्यू, गडावरील ग्रामस्थांकडून मदत कार्य सुरू. अमेरिकन शिष्टमंडळ भारतात येणार, व्यापार करार आणि वाटाघाटींची शक्यता. 10 डिसेंबर पासून 3 दिवस होणार चर्चा. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पलाशनं दिली माहिती. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भव्य पारंपरिक मिरवणूक, वसमत शहरात जल्लोषमय वातावरण, आदिवासी संस्कृतीचा, परंपरेचा, एकात्मतेचा आविष्कार.